मार्कण्डेय उवाच शैलपुत्रेति द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा सप्तमं कालरात्रीति महागौरीति च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रतीतिदाः सिद्धिदात्री च नवदुर्गा। पृथ्वी तलावर सुप्त रूपात असलेल्या अशा 9ही शक्तींचा वास असताना सुद्धा तिचे रूप असलेल्या स्त्रियांना अनेक अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. आज ती आपल्याच लोकांमध्ये सुरक्षित नाही. अर्धांगिनी मानली गेलेली स्त्री ही आज आपल्याच पतीच्या अत्याचाराला बळी पडत आहे. एक निरागस बालिका समाजातील काही विकृत व्यक्तींमुळे मुक्त संचार सुद्धा करू शकत नाही. कारी रहना सारी सांधेरे क्यों लाई रोशनी के पाँव में ये बेड़ियां सी क्यों आई उजियारे कैसे अंगारे जैसे छाँव छाली धूप मैली क्यों है हरी। सर्व स्त्रियांना अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी आई तुला या भूतलावर यावंच लागेल. भगवती देशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकवर्दिनि शैलसुते। बाळा, पुरे झाला माझा आधार. कुठवर माझे आवाहन करशील? मी भूतलावर माझ्या अंश रूपात तुला पाठवलं, ते काय फक्त अबलालाचार बनण्यासाठी नाही. तू तुझ्यातील शक्ती ओळख. तू आता जागी हो बाळा, जागी हो.
वो शक्ति है, 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 वो शक्ति है। कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है।